आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। दादरमध्ये कोकण सन्मान सोहळा 2026 मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव झाला। आम्ही कोकणकरच्या संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेसह 4 आरोपींना 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मुंबईच्या शिव इथल्या सह्याद्री प्रतिष्ठानने खेडच्या कशेडी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केले। कशेडी गावचे मूळ रहिवासी विश्वनाथ खळे यांच्या माध्यमातून गावाशी जुळलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यातून हा उपक्रम राबवण्यात आला। गार्डन सुप्रिंटेंडंट यांच्या निष्काळजीपणामुळे झाडांमुळे अपघात होत आहेत। 2 वर्ष जी कामं करायला हवी ती केली नाही आणि त्यामुळे अनेकांचे बळी गेले। मनसे नेते संदीप देशपांडेंनी झाडे पडून होणाऱ्या अपघातावर प्रतिक्रिया दिली। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निषेधार्थ नाशिकच्या मनमाडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत निषेध व्यक्त केला। मेडिकल कॉलेज अमरावती शहराच्या अगदी जवळ असलं तर त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल। आम्ही द्वेषापोटी हा प्रश्न मांडला नाही। आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यावर आमदार बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली। छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई केली। कारवाईत तब्बल 2.93 कोटी भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त केला। भिवंडी शहरातील डम्पिंग ग्राउंड इथं झालेल्या अपघातात चिमुरडीचा मृत्यू झालाय। आमदार रईस शेख यांनी घटनास्थळी भेट देत मृतक चिमुरडीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। टिटवाळावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एसी ट्रेनमध्ये एका डब्यात एसी बंद झाला होता। एसी चालत नसल्याने नागरिकांना त्रास झाला। एसी का बिघडला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नंदकिशोर गोयंका यांचे निधन झाले। नंदकिशोर गोयंका हे माजी खासदार सुभाष चंद्रा यांचे वडील होते। ते 96 वर्षांचे होते। हिसारमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होते। अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। याबाबत महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे। ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली।